जालना शहरामध्ये इंधन खरेदीसाठी नागरिकांनी पंपांवर गर्दी केली आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चक्क पोलीस बंदोबस्तात इंधनाचं वाटप सुरू आहे। त्यातच शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। अनेक शेतकरी तर भाजी भाकरी सोबत घेऊन पंपाबाहेर तासनतास रांगेत उभे असल्याचं मन हेलावणारं चित्र आता समोर आलंय। दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। जालना जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरती इंधन खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। काल जालना जिल्हाधिकाऱ्यांनी कॅनमध्ये आणि बॉटलमध्ये इंधन देण्यास मनाई केल्यानंतर शेतकरी देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात। ट्रॅक्टर घेऊन येणं इथं काही शक्य नाही। इथं आम्ही समजा 25-30 किलोमीटरचे माणसं आहे आणि 1000-1500 रुपयाचं डिझेल द्या ट्रॅक्टरला आणि इथं आम्हाला 2000 रुपये डिझेल देते। आता मी रातपासून आलेलो आहे तर इथं आता हे पंपावाले ते पोरं होते त्या विचारून मी होतो। मला आता सकाळी एक जण नाही भाकर आणून भाकर तशीच बांधून ठेवली, अजून जेवलो पण नाही। मार्ग असा काढायला पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याकडून ट्रॅक्टरचा आरसी बुक म्हणा, इन्शुरन्स म्हणा, जे काही डॉक्युमेंट असतील ते घेऊन त्यांनी लिमिटेड द्या। रोजचं 12 घंटा तुम्हाला 30 लिटर 40 लिटर डिझेल मिळेल असं काहीतरी त्यात तरतूद काढायला पाहिजे। आणि शेतकऱ्याला या टेम्परेचर मध्ये बैल घेऊन काम करणं शक्य नाही। या टेम्परेचर मध्ये माणसाला पायी चालायला होत नाही तर बैल घेऊन शेतामध्ये काम कसं करणार। आम्ही ट्रॅक्टर आणतो 1000 रुपये डिझेल ट्रॅक्टरला जाते, परत वापस 1000 रुपये एक एकर नागाट काढायची, परत मग ट्रॅक्टर ढकली जायचं का? इथं तुम्ही कसं करायचं? आम्ही तासावर डिझेल आपल्याला काय करणार आम्ही? आणि 2000 डिझेल देतो, बरं ठीक आहे 2000 मान्य, पण आम्हाला कॅन्टीमध्ये तरी द्या ना। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।